हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। 7 मंत्र्यांना अजून खासगी सचिवच नाहीत। शिवसेनेच्या सर्वाधिक 4 मंत्र्यांचा समावेश। काही अधिकाऱ्यांकडून ऑर्डरशिवाय खासगी सचिवांचं काम। चिंता कशाला करता, फडणवीसांचं उत्तर। काम करत नसलेल्या शाखाध्यक्ष आणि विभाग अध्यक्षांना पर्याय शोधा। राज ठाकरेंचे केंद्रीय समितीला आदेश। 30 जूनपर्यंत संबंधित पर्यायासह पुन्हा अहवाल देण्याचे निर्देश। जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाचा जीव मुंबई महानगरपालिकेमध्ये अडकलाय। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंची टीका। दरेगावी जाण्यावरूनही एकनाथ शिंदे लक्ष। पुण्याच्या कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरच्या पूल दुर्घटनेचा फोटो एबीपी माझाच्या हाती। दुर्घटनेमध्ये 4घांचा मृत्यू। खबरदारी म्हणून ड्रोनच्या माध्यमातून पाहणी। इंद्रायणी नदीवरच्या नव्या पुलासाठी आधीच 8 कोटींची मंजुरी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। पुलाच्या मंजुरी पत्रावरती 80,000ंचाच उल्लेख। नाकाने कांदे सोडणारे अजित पवार आहेत कुठे, राऊतांनी सुनावलं। कुंडमळा पूल दुर्घटना आणि राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याच्या प्रकरणी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हेच जबाबदार। राऊतांचा आरोप, चव्हाणांनी अरबी समुद्रामध्ये उडी घेऊन प्रायश्चित्त घ्यावं असाही सल्ला। माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा दणका। अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र। न्यायालयाच्या 1 वर्षाच्या शिक्षेचा ठपका ठेवत कारवाई। अन्नत्याग आंदोलनाचे परिणाम भोगावे लागतायत। कडूंची एबीपी माझाला प्रतिक्रिया। मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पनवेलमध्ये पावसाची हजेरी। सखल भागामध्ये पाणी साचलं। दादरमध्ये पावसामुळे अनेक पक्षांचे बॅनर पडले। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये पावसाचं थैमान। जगबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी, तर अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर, तर संगमेश्वर तालुक्यामध्ये पूर परिस्थिती। पुण्याच्या कोथरूडमधल्या सोसायटीमध्ये साचलं पाणी। ड्रेनेज पाईप फुटल्यामुळे दुकानांना सुद्धा फटका। कोल्हापूरमध्ये राजाराम बंधाऱ्यासह 7 बंधारे पाण्याखाली, वाहतूक विस्कळीत। मुंबईतील गिरगावमध्ये खड्ड्यात अडकलेली बेस्ट बस क्रेनच्या सहाय्यानं हटवली। रस्ता खचल्यामुळे बस अडकली होती 5 फूट खोल खड्ड्यात। आजपासून विदर्भ वगळता राज्यामधल्या इतर भागामधल्या शाळा सुरू। पालघरमध्ये फडणवीसांकडून तर दौंडमध्ये अजित पवार यांच्याकडून विद्यार्थ्यांचं स्वागत। साताऱ्यामध्ये शिंदेंचा विद्यार्थ्यांसोबत संवाद। विमान दुर्घटनेमधल्या 97 मृतांची ओळख पटली। आतापर्यंत 33 मृतदेह कुटुंबियांना सोपवले। माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या पार्थिवावरती आज अंत्यसंस्कार। नमस्कार, मी यामिनी